नमस्कार मंडळी. दुःख रिचवण्यासाठी आणि खुशीनं बेहोश होण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत हास्य रसाचा प्याला, अर्थात तुमच्या टेन्शनवरची मात्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा नवा हंगाम. को पावर्ड बाय गार्नियर मास्क. मंडळी, परफॉर्मन्सची भट्टी जमून पहिल्या धारेचा विनोद तुमच्या समोर पेश करण्यासाठी आपले सगळे हास्यरथी महारथी सज्ज आहेत. त्यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. यांना चिअर्स म्हणून विनोदाचा आस्वाद घेण्यासाठी आपले दोन्ही दर्दी हास्य रसिक देखील तयार आहेत. त्यांचं देखील जोरदार टाळ्यांनी स्वागत. बोल्ड अँड ब्युटिफुल सई ताम्हणकर, खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. मंडळी, समीर, विशाखा आणि पॅडी दाताच्या परफॉर्मन्स नंतर आपण नेहमीच म्हणतो की ह्यांचं करायचं काय, आणि आता भरीत भर या तिघांचं एक नाटक देखील आलंय आणि त्याचं देखील नाव आहे ह्यांचं करायचं काय. या आठवड्यात आपल्या हास्य जत्रेत आपल्याबरोबर सहभागी झालेले आहेत ह्या नाटकाचे लेखक विशाल कदम आणि या नाटकाचे दिग्दर्शक राजेश देशपांडे. तुम्हा दोघांचंही कार्यक्रमात मनापासून स्वागत. मंडळी, त्यांच्याशी आपण ह्यांचं करायचं काय ह्या नाटकाविषयी भरपूर गप्पा मारणार आहोत आणि त्यानंतर या नाटकातील एक खास प्रसंग देखील पाहणार आहोत. पण त्यासाठी सुरू करूया आजचा भाग. टीव्ही शोसाठी घरोघरी जाणाऱ्या सेलिब्रिटीचा दाहक अनुभव तुमच्या समोर घेऊन येत आहेत चमचमीत विनोद शिजवणारा बल्लवाचार्य समीर चौघुले, हास्य सुगरण नम्रता संभेराव आणि विनोदाचा ढाबा प्रसाद खांडेकर. काय कसं काय व्हायलो मस्त ना एकदा. अपमान बिपमान जोरदार चालू आहेत ना सगळ्यांचे. काय गौऱ्याचे अपमान थांबवू नका. अपमान थांबलं तर त्याचं दुकान बंद होईल, बाकी काय नाही. तर आज ना आपल्याकडे इकडे कोणी येणार आहे माहिती आहे का? आपल्या घरी सेलिब्रिटी समीर चौगुले, त्याचा तो एक कार्यक्रम आहे सेलिब्रिटी तुमच्या दारात. तर त्या कार्यक्रमात ना माझा आणि सुरकीचा नंबर लागला. मी तर लई एक्साइटेड आहे त्याच्याकडे करायला. सुरकी कुठे राहिली? सुरकी यार आले आले. यार तू. अरे ते मिनी जरा ना ब्युटी पार्लरला गेले ते बोल. हे तुझी तयारी झाली ना? बाकी जाईल तू ना आता समीर चौगला कधी पण यायला तू एकदम तयारी करून राह. काय नमस्कार, मी तुमचा लाडका सेलिब्रिटी समीर चौगुले आणि तुम्ही बघताय तुमचा लाडका कार्यक्रम सेलिब्रिटी तुमच्या दारात. याला बाहेर काढ. बसा बाहेर काढ. आणली याला कार ना बाहेर बाहेर. एक मिनिट, अहो सेलिब्रिटी तुमच्या दारात हाच कार्यक्रम मी इथे करायला आलोय ना. म्हणूनच मी तुम्हाला इथं उभं केलंय दारात. सेलिब्रिटी ऐका, कार्यक्रमाचं नाव सेलिब्रिटी तुमच्या दारात आहे, बरोबर आहे. ते नाव असं असतं कळलं का? आम्ही आता महाराष्ट्राची हास्य जत्रा करतो. जत्रेत 2 शूट करतो का आम्ही? नाही की नाही, मीरा रोडचा स्टुडिओ तर शूट करतो ना आम्ही. चौगले तुम्ही नाव बदलून टाका ना. काय महाराष्ट्राची हास्य मीरा रोड करा. तुमच्या टेन्शन वरचा फोड महाराष्ट्राची हास्य मीरा रोड. विनोदाचा नवा रोड. तसं काही करता येणार नाही, पण आपण बघू. वा वा वा, मिश्किलपणा चांगलाच आहे. तुम्ही बघताय की हे जे म्हात्रे कुटुंब आहे त्यांचा मिश्किलपणा अतिशय चांगला आहे. अरे वा वा वा. चल आपण आता आज जाऊया, घरात जाऊया. नको नको, आत ना. इकडे 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 आम्ही आत जातो. तुम्ही इकडेच थांबा. हा, इकडेच थांबा. ते आता तुम्ही आत केव्हा यायचं माहितीये? डोअरबेलचा आवाज काढल्यावर. असा मी नाही काढत. डोअरबेल एक मिनिट, स्किट मध्ये मी काढतो. असं कुणाच्या घरी जाऊन तू 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 असं नाही करत मी. नाही असं नाही करत. ऐकायचं. अरे नको, पण तो नाही मी काढतो ना त्याच्या बदली आवाज. मन पण येतो. हे बघ मी काढतोय बघ. तसं नाही आहे ते. तसं आहे
माहितीये सांगते मी तुला, हे बघ. अरे तसा नाही आहे, असा आहे तेव्हा. एक असं नाही आहे ते, असं नाही आहे, त्याच्या मागे मेहनत आहे, कुणी नाही काढू शकत. हे बघ तो असा आहे. म्हणून आम्ही खोटा खोटा करत होतो, आवाज काढला तरी. चौगुले कोणी फसवतं येऊन तुम्हाला, हरकत नाही. आता येऊया. नाही. आता काय? आता ते आत यायच्या आधी ते दरवाजाचा आवाज करा, मग आता खूप होतंय, हाती होतं आता. हे नाही. अरे दामांना ऐकायचं मी काय ह्याला काय अर्थ आहे का? सेलिब्रिटी थांबा ना, मी सांगतो. सुरके नको ना त्रास देऊ यार. मला ऐक. मी नाही काढतो आवाज, मला दरवाजाचा पण आवाज येतोय बघ. झोपतो यार येऊन. अरे तसा नाही आहे तो आवाज, तो असा आहे. हा सुनील शेट्टी होतोय. नीट काढायचा, त्याच्या मागे 25 वर्षाची मेहनत आहे, असं नाही जमणार. चौगुले कोणी येऊन फसवतं तुम्हाला. म्हणून मुद्दाम खोटा बोललो आम्ही तुम्हाला आवाज काढायला. सनई चौगुले. सनई चौगुले नाहीये, समीर चौगुले नाव आहे माझं. मी सांगतो ते सनई चौगुलेचा आवाज कर ना, त्या कर ना आवाज. तुझ्या बापाचं लग्न आहे. हो दादा. अहो काय करताय? काय बोलतोय यार? अहो ते भाई दिसतायत, लय मारतील आपल्याला. त्याच्या अंगावर बघितलं किती सोनं आहे. तुमच्याकडे फक्त 20,000चे केस आहेत. एक्सक्यूज मी, 3 लाख रुपयाचे उरलेत किती? 20,000 एवढेच ना. तर आपण आता कार्यक्रमाला सुरुवात करूया. तर आपण सगळ्यात आधी वळूया म्हात्रे वहिनींकडे. जर इथे बघ कॅमेरा. तर नमस्कार, इथे म्हात्रे वहिनी आहेत. म्हात्रे वहिनी, तुमचं नाव काय? मिनी पाशाची सुरकी, मना आवडता रावस ना पापलेट. मिनी पाशाची सुरकी, मना आवडता रावस ना पापलेट. करणारा आलाय आमच्या दारात. मिनी माझा नवरा हाय हेवी वेट. सुरकी एक नंबर, एक नंबर. काय ना, चांगलं नाव चांगलं होतं, पण 25 वर्ष काम करून माझी ओळख काय है एवढीच नाहीये. कळलं का? अनेक वर्ष मी काम करतोय, नाटकात काम केलेलं आहे, मी गातो सुद्धा कधी कधी. अच्छा, कळलं का? कित्येक भूमिका मी लिलया पेललेल्या आहेत. तुम्ही लिलया पेलले? हा, आम्ही पेलले लिलया म्हणजे आम्ही प्रत्येक पेल्यावर असं नाव लिहिलंय. वा वा, छान. काय चाललंय यांचं हे? कसं आहे, तुम्ही लवकर सुरू करा. तिचा काय गॅप गेलेला ना मध्ये, लय साचलं, ती लगेच चालू. तर रसिको, आपण आता बघणार आहोत म्हात्रे कुटुंबाची शोधक वृत्ती. रसिको, आपण आपल्या घरात अनेक गोष्टी आवरून शोध कुठे आपण बघतोय की किती फनी आहेत हे म्हात्रे कुटुंब. तर आपण आता बघणार आहोत शोधक. इथे बघा ना जरा, इथे तुमचं चाललंय. तर आपण बघणार आहोत शोधक वृत्ती ह्या कुटुंबाची कशी आहे. रसिको हो, आपण घर आवरताना अनेक गोष्टी आजूबाजूला ठेवतो, तर दिवसभर आपल्याला मिळत नाही. मग आपल्या मेंदूला आपल्याला ताण द्यावा लागतो. या गोष्टी कुठे ठेवलेल्या आहेत तेच आपण बघणार आहोत. हे यांच्या मेंदूला किती ताण देत आहेत ते. आणि ही जर राऊंड तुम्ही जिंकलीत तर तुम्ही जिंकणार आहात सोन्याचं एक नाणं. बरं का? सोन्याचं नाणं. तुम्ही तयार आहात? 1 मिनिटात मला 10 रुपयाचं कॉइन तुम्ही शोधून आणायचं. 1 मिनिटात. टाइम स्टार्ट्स नाव. 10 रुपयाचं कॉइन माझ्याकडे नाही. 10 रुपयाचं कॉइन मला पाहिजे. हा नेहमीचा आहे. तोंडातच नका कॉइन, काय पण करतात. 10 रुपयाचं कॉइन लवकर, वेळ संपते. दुगु होतंय लवकर नाही इथं माझ्याकडं. 10 रुपयाचं कॉइन थांबून होतं, होणार. रंगत आलेली आहे. मिळणार. वेळ संपते. लवकर टाइम संपतो. आम्ही जिंकलो. सापडला तरी माझ्या हातात आणून इथे ठेवायचं, तरच पूर्ण होणार. राव दे ना लवकर. 5. थांब तू नको. सुरके दे ना. अरे तू थांबव ना. 3. या सुरके दे ना. 2. अरे सुरके
या गालावून मारलं ना, इथे कुठे हातलं? हरकत नाही, हरकत नाही. ठीक आहे, ठीक आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. आपला गेम सुरू आहे, पुन्हा वेळ वाढवतोय मी. सुरक्या, आपला गेम सुरू आहे ना. सुरक्या, तुम्ही मला का मारला? तुझ्या खिशात पारजक्ताचा फोटो कसा? हे पुन्हा वेळ वाढून देतोय. लवकर लवकर, आपलं हा टेलिकास्ट सुरू आहे. चल चल. तुझ्या खिशात पारजक्ताचा फोटो कसा? प्रॉपर्टी वाल्याने ठेवला. आजपर्यंत तू माझा फोटो नाही ठेवला कधी खिशामध्ये. पारजक्त सुरक्या, तू समजतोय तसा काय नाही काय आधी हे झालं ना, म्हणून मग हे झाला. काय हे झालं म्हणून मग हे काहीच कळत नाही. दोन्ही हे समजावून सांग ना यार. काय सुरक्या, हा ते हे झालं ते मी पाकिट घेतलं ना नवीन विकत, वॉलेट. त्या नवीन वॉलेट मध्ये ना आता पत्त्याच्या जागी हिचा फोटो ठेवतात. तो फोटो तसाच राहिला. मला काय तू येरी समजलास? चौकल्या समजाव ना हिला यार. नाही, कारण न पडणारच दिलं तुम्ही. प्लीज प्लीज प्लीज. हे जे नको मला सोन्याचा कॉईन, या बांगड्या जे मला फक्त सांग, हा फोटो कसा तुला असा सोलून काढीन. तू काय पण बोललीस ना, तरी खरं काय तर मला आणि माझ्या देवालाच माहिती. मग का माझ्याशी खोटं वागलास? पैसा मी तुझ्यावर कौरा मरत ना, तू असं वागलास. माझी माफी माग. मी नाही माफी मागणार. माझी माफी मी माग. माफी नाही मागणार. मी आणि माझा प्रेम सच्चा आहे. माझा टेलिकास्ट सुद्धा अडकला. तू माझी भंकस करतोय. भंकस करतोय तू माझी. नाही, भंकस नाही. हे उत्कृष्ट नट असल्यामुळे जे काही कानावर पडतं ते ओघाने बाहेर पडतं. असं काय माझं असं चुकून बाहेर पडलेलं आहे ते. त्यांना माझी माफी मागायला सांग. तुर्के डार्लिंगचा आपल्यावर विश्वास नाही. मी माफी नाही मागणार. माफी मागायला मी नाही मागणार. थोडीशी पटकन मी नाही मागणार माफी. माफी मागायला सांग, नाही तर मी कॅमेरा फोडून कॅमेराला हात नाही लावायचा. हे फोडा पाहिजे तर हे फोडा. हे स्वस्त आहे. कॅमेराला हात नाही लावायचा. कॅमेराला हात नाही लावायचा. माफी मागायला सांगा त्याला. तुम्ही प्लीज माफी मागा पटकन. सॉरी पटकन म्हणा. माफी बोलले सॉरी बोलले. मी माफी नाही मागणार. नाही माफी मागतात मी काय करू? मग तूने माफी माग. मी का मागू? सेलिब्रिटी समीर चौगुले, मी तुमची का माफी मागू? माफी मागतो मी माफी तुझी. मागतो माफी. त्या दोघांच्या स्किट मध्ये मला घेतलं कारण नसताना. ठीक आहे, मागतो मी माफी. सुरेखा डार्लिंग सॉरी. माझ्या सुरकीला डार्लिंग बोलला तू. यांचा फील यावा म्हणून मी डार्लिंग म्हणालो. ऍक्च्युअली मी नाही ना, मी नाहीच आहे ना. हे आहेत ना इकडे, हे माफी मागतायत ना, त्यामुळे मी असं म्हणालो. ओके हरकत नाही. मी सॉरी म्हणतो. मग तर झालं. सुरकेजी सॉरी. माती खायला लाज नाही वाटली तुला? माती खायला पारजक्ताचा फोटो ठेवतो खिशामध्ये. पुन्हा तोच प्रॉब्लेम होते. मी ऍक्च्युली नाहीच आहे. हे यांचं मी करून दाखवतोय. सोलून सोलून बांगरा ना असा चिरून काढीन मधोमध. डायरेक्ट असं नाही बोलू शकत तुम्ही. मी नाहीच आहे ना. मी नाही आहे. एक नंबरचा छपरीपणा केलाय तू माझ्या बरोबर. लक्षात ठेव, उभ्या आयुष्यात माफ करणार नाही तुला. 5,000 डोळ्यात ना डोले गोट्या खेळीन गोट्या. बरोबर आहे. 5,000 नाटकांचे प्रयोग केले. डायरेक्ट असं तोंडावर नाही बोलू शकत तुम्ही. SMS पाठवून प्रेक्षक आपण बोलूया पुढच्या खेळाकडे. तू माझं काय करतो तिकडे येऊ. अरे मग किती वेळ चाललाय भांडत? संपव ना यार. तू नाही म्हणून मी बोलतो ना. तुझ्यातर्फे मी बोलतोय ना. तू काय माझं करतोस? बोलून टाक सॉरी आणि मिटव ना. एवढा कशाला वेळ? अरे मग तू काय नाही बोलला इथे उभा होतोस तू. चल पुढे बोल. चल ठीक आहे, हरकत नाही. हा गेम हरलेला आहे. काहीच प्रॉब्लेम नाही आहे. देर इज ऑलवेज अ नेक्स्ट टाइम. ओके, देर इज ऑलवेज अ नेक्स्ट टाइम. आपण पुढच्या गेम कडे वळतोय. पुढचा गेम अतिशय इंटरेस्टिंग आहे. तुम्हाला च या अक्षरावरून 3 वस्तू माझ्या हातात आणून द्यायच्या आहेत. टाइम स्टार्ट्स नाव. चला 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 चला. अरे बापरे. अरे लपा.
बोला बोला. हा आता रंगत येत नाहीये, पुढच्या क्षणाला रंगत वाढेल. ठीक आहे ठीक आहे, आपण एक ट्विस्ट आणूया गेम मध्ये. आता 3 वस्तू नाही द्यायच्या, 6 वरच्या एकच द्यायची आहे. सोपी आहे, लवकर द्या तुम्ही. चला 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 चला, युअर टाइम स्टार्ट्स नाव. कमॉन कमॉन कमॉन. चला. नाही शोधणार आहे, तिला सांगा तू आता माझं डोकं नको फिरवू. प्लीज प्लीज. नाही त्याला सांगा. अरे नाही बोललं कळत नाही काय तुला? ठीक आहे ठीक आहे, तसं पण तुला जमणार नाही, कारण च हे अक्षर कसं दिसतं हेच माहित नाही. ए सुरक्या तसा तुझ्या यांना. ए ए हे घे काय चाकू. चाकू चाकू माझ्याकडे पण आहे चित्त. हे जे चमचा. हो हो. मग च आणि च वरून चप्पल. अरे वा, एक मागितलं. ये जे चुटकी. काय दिलं तुम्हाला? चुटकी. तुझ्या हे काय? चिमटा. मग ही घ्या चापड. ह्या वस्तू नाही. ही घे चमाट. ऍक्च्युली वेगळं. ये जे टुम्मा. तुम्ही परत पण जाऊ शकता. ये बघ. मग हा घे चोफा. चोफा. मग हा जे चणे. मग हे घे चट. अरे काय चाललंय तुमचं? हे चरवा. अरे घाबरा, इकडे या इकडे या. च्या वरून वस्तू मागितल्या, ह्या चणे बिने वस्तू आहेत तुमच्या. चिमटे बिमटे वस्तू आहेत, दिसतात डोळ्याला. अरे यार तू कॉन्सन्ट्रेट कर ना खेळावर. कसं करू या चौगला, कसं करू कॉन्सन्ट्रेट त्यांच्यात? आपले सर्किट आले का आपल्यावर डाऊट घेता यार. प्राजक्ताचा एक फोटो सापडला म्हणून. अरे हिचा फोटो कुठे ठेवला माहितीये तुला? कुठे? कुठे ठेवला माहितीये? हा बघ. काहीच बोललो मला गुदमरायला काय होतंय. एक मिनिट. हे बघा म्हात्रे वहिनी, हे बघा म्हात्रे वहिनी, त्यांनी फोटो लावलाय की नाही? लावलाय की नाही त्यांनी फोटो? पोटावर लावलाय, छातीवर लावला असता तर गोष्ट ए सुरके, छातीवरच लावला होता, पण तू एका जागी स्थिर असते काय? नुसती चलवल 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 आणि वरतून घसरून पोटावर. ठीक आहे, आता झालं ओके. हा आता पटकन एकमेकांना सॉरी म्हणून टाका. नाही बोलणार. माझा तर काही संबंधच नाही. मी माझा गैरसंबंध आहे, गैरसंबंध. तिला सॉरी बोलायला सांग. मी नाही बोलणार. प्लीज सॉरी म्हणायला मी सांगा. नाही बोलणार. अरे ते नाही बोलत आहेत सॉरी, मी काय करू आता? मग तू नाही बोल सॉरी. ते नाही बोलत आहे सॉरी, काय करायचं आता मला? मग तू बोल सॉरी. मी का बोलू सॉरी? पण माझ्या बदली बोललो होता, तिच्या बदली सॉरी. यार तुमचं कारण असताना मला सॉरी म्हणायला लागतं यार. जा मग नाही. ठीक आहे बोलतो, चल सॉरी आहे. असं नाही, सुरकी मला चुम्मा देऊन सॉरी बोलते. चल सॉरी बोलूया आता. चल सुरू करूया. चल सुरू करूया. सुरके इथे नाही चुम्मा देत. चल शाना मोठा इथे देत नाही. चल वा मस्त झाला परफॉर्मन्स. ती किती चिडली असली तरी मला जाम आवडलं की माझा फोटो तुझ्या खिशात होता. आणि दादा तुझं काही इथे नव्हताच, ते पण कमाल होतं. चुम्मा, चरवाजा, चणे, एक नंबर, मजा आली. सुपर. बघूया हास्य रसिक काय म्हणतायत. सई, मला असं वाटलं की नाटकाचा प्रवेश सुरू होता ऑनेस्टली, कारण मी खूप त्याच्यात गुंतून गेले. आणि सुरकी खूप छान होती, मस्त होता, एंटरटेनिंग थ्रू आउट. सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकही जागा उरली नाही. तुम्ही तिघे पण खूप एन्जॉय करत होतात, हे बघून जास्त बरं वाटत होतं आणि अजून जास्त हसायला येत होतं. मस्त होता ॲक्ट. कॉंग्रॅच्युलेशन्स. प्रसाद दादा, खूप दिवसांनी नमा आणि प्रसादला एकत्र बघितलं, सो आय वेलकम द पेअर वन्स अगेन. ये बात. तुमच्या दोघांचं एकमेकांचे असलेलं ट्युनिंग, तुमचं गिव्ह अँड टेक इतका लाजवाब आहे. आणि तुम्ही जेव्हा जेव्हा दोघं एकत्र येता तेव्हा काहीतरी मिरॅकल करता. आणि त्यात आज तुमच्या दोघांबरोबर साम्या, म्हणजे आधीच उल्हास, त्यात आपलं ते हे चेरी ऑन द केक, बरोबर?
हां, चेरी ऑन द केक. सम्या कमाल कमाल केलीस तू. मला भयंकर आवडलं, लाजवाब. पुराने जमाने में कोई अकेले हंसा करता था तो लोग कहा करते थे इस पर भूत प्रेत का साया है. आज के जमाने में जब कोई ऐसा दिखता है तो लोग कहते हैं शायद इसे प्रसाद, नम्रता और समीर का परफॉर्मेंस याद आया है. वाह 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 वाह, क्या बात है. वाह वाह वाह, सो ट्रू सो ट्रू. तर विशाल हे असेच मॅड परफॉर्मन्सेस करत असतात आणि आम्हाला खूप हसवत असतात. तर तूच सांग ह्यांचं करायचं काय. खरं तर ह्यांचं करायचं काय हे सांगण्या इतपत मी मोठा नाही आहे, कारण मी यांना बघत बघतच लिहायला लागलो आहे. मी तर म्हणेन परफॉर्मन्सबद्दल आत्ताच्या म्हणजे कमाल धमाल. म्हणजे वर्षभराचा माझा हसण्याचा कोटा या मागच्या काही मिनिटात सगळं भरून निघाला, इतका हसलोय मी. मस्त मस्त. वा वा वा, सुपर परफॉर्मन्स. थँक्यू सो मच. मंडळी, जंगलात हरवलेल्या विद्यार्थी आणि शिक्षकाची गोष्ट तुमच्या समोर घेऊन येत आहेत. केसांच्या जंगलात हरवलेला फिल्टर पाड्याचा बच्चन गौरव मोरे, हरणीसारखी चपळ आणि वाघणीसारखी भक्कम कोळीवाड्याची रेखा वनिता खरात आणि विनोदाचा अचूक नेम टिपणारा दत्तू मोरे. या मॅडम या ना मॅडम, पटापटा या ना. Hello everyone, I am Gaurav More from Powai Filter Pada. मॅडम हळूहळू या. दीपिका मॅडम हळूहळू या. मॅडम या लवकर. गौऱ्या, तू तर म्हणाला होतास हा शॉर्टकट आहे. हो ना. अरे ते काहीच दिसत नाहीये. हो ना मॅडम. आपली शाळेची बस पण नाहीये. हो ना. साळून के सर पण ना. काय झालं? कुठेतरी हिल स्टेशन वर घेऊन जायचं पिकनिकला, ते जंगलात कशाला आणलंय. तुम्ही जरा गप्पा बसा. सहल बरोबर चाललेली, तुम्हाला मध्येच भूक लागली आणि मला म्हणालात मला करवंद खायचे आहेत म्हणून आपण शॉर्टकटने आलो ना. मला खायची भूक लागलीच होती ना मला. अहो काय तुम्हाला भूक लागली आणि करवंदाच्या ऐवजी काय खाल्लं तुम्ही? काटेरी वांगी. आणि नंतर मलाच म्हणताय चव काहीतरी वेगळीच लागली रे गौऱ्या. अरे ती ती जाळी माझ्याकडे बघून हसत होती माहिती का तुम्हाला? गौऱ्या, तू चेष्टा नको करूस रे. मग आता स्किट कसं पुढे जाणार आपलं? म्हणजे मला सांगा, सामाजिक विषयावर बोलायची आपल्या दोघांची क्षमता आहे का? नाही ना. जरी आपण प्रयत्न केले त्यांची ऐकण्याची इच्छा आहे का? त्यासाठी चेष्टाच बरी ना. पण तू बडबड नको करूस. मला भीती वाटायला लागली. मला पण भीती वाटायला लागली. कसंबो कसंबो. हे गौऱ्या, कुठल्या प्राण्याचा आवाज आहे हा? प्राण्याचा आवाज नाहीये, या जंगलातल्या जंगली माणसाचा आवाज आहे. आपण त्यांच्या एरियात आलोय आणि मी असं ऐकलंय त्यांच्या एरियात जर गेलं ना ते परत जिवंत पाठवत नाही. चल, मला शॉर्टकट नाही जायचं. आलं तर पावली परत चालू. कटुना पिढीली झुझू 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 झुझू. आई, आम्ही झू मधून नाही आलो आहोत. आम्ही शहरात राहतो. शहरात राहतो. हा माणसं आहे मी. काय छान काय उकली शकला खाओ शकला खाओ रे. कसला खो मांडे खाला मांडे कसला है चोकलोला शाळामध्ये सहलीला पहिल्या पाय इकडे मागो खो म्हणे मी हमडीची कोरीला पुरी कटाली, हमडीची कोरीला पुरी कटाली. हे या हे या हे या हे या हे या हे या हे मॅडम बोला बोला. तुला यांची भाषा येते? येते म्हणजे अरे आमचे आजोबा आहे ना आजोबा, यांनी यांच्यावर लय अभ्यास केलाय. मोठे अभ्यासक होते. त्यांनी एवढा अभ्यास केला ना मग आम्ही सगळ्यांनी ठरवलं आजोबा शिकलेत ना आपण कसं शिकायचं ग बसा. एवढे मोठे अभ्यासक होते मग तरी तू इतका ढ कसा? गौरव काय झालं?
थांबा 2 मिनिटं बोलतोय ना चकला हो मग हाय हा होमडी दिला हेड बोल टीचर हो बाय चकला हो का होमडी दिली हेड दिली बोला होमडी दिली गौरा शांत कर ना त्यांना शांत कर ना गौरा कोणा कोणतं म्हणजे ना कोणतं म्हणजे ना असं हा बाबा हा काय झालं गौरा तू चिडतो काय एवढं माझ्या तुम्ही ढ बोललात ना मला म्हणून चिडला नाही त्याला सांगितलं तुम्ही टीचर आहे म्हणून चिडला त्याला टीचर लोकांचा जाम राग आहे ते म्हणतात फुकटचे सल्ले त्याला इकडे यायचं नाही असं म्हणतात ते एक मी बघ एक सांभाळून विचारा हा तुम्हाला तो महिनाभर खाईल ओरे किती काय कर रे ओते के ए किती आदर्श टीचर आदर्श टीचर इकडे ना कशाला मरताय तुम्हाला माहितीये का जंगलात आहे ना आदर्श विकास ह्या शिव्या मांडल्या जातात कळलं का त्या गोष्टी इथे नाहीत म्हणून त्याला आपण जंगल म्हणतो ना मग अरे मग तू त्याला सांग की मी ब्युटिफुल इंटेलिजंट आणि मल्टी टॅलेंटेड टीचर आहे सांग ना खरंच सांग ना सांगतो नीट सांगतो हा अच्छा नो हा टीचर भाव खेळ होबडी गेली हिबडी हवा है हवा हाय आपला है हड मी आहे नाही काय काय बोलला बघितलं ना काय किती खोटं बोलताय हाड असं बोलला अरे मग त्याला सांग मी एकदम शिस्तीची कडक बाई असं सांग असं सांगू चालेल बघला हे बघला बघा होडी गेली ते कळव मामा हा बडा काशील नाही बंडू 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 काय झालं का चिडतोय 5 मिनिट थांबा ना जरा शिकला मार बागे हो काढा शिक्षका काढा शिक्षिका शिकले मॅम परीक्षा पेपर कुठे आणि कुठे 100 पैकी 5 मराठी गणित इतिहास भूगोल लागायचं 6 विषयात 100 पैकी 5 शकलो बघा कोण करतो काय आई घर काम बाबा 90-20 गौरा काय सांगतो मराठीत फक्त 5 छोटा भाऊ तंबाखू डबल खेळ शिकला बाकडे शिकला ही गिरी होता टकला काय कळलं का मी याला का सांगितलं तुम्ही शिक्षक आहात कडक शिक्षक आहे पण नंतर सांगितलं मला प्रत्येक विषयात तुम्ही फक्त 5 मार्क दिले म्हणून हे सांगायची काय गरज होती तुला चुकून निघाला तोंडातून अरे तू त्याला नीट सांगतो आता काय सांगू मी चांगली शिक्षक आहे हे सांग त्याला पास करणार हा करते चौक ऑफर ते प्लाका काय हो भार ते होडी गेली चकला हा मरदी हा हट जा पास करताय हट दिली हा हंजी ओ दादा मी पास करते यांना आम्हाला जाऊ दे शिकला पास जायचे हंजी हा आताच द्या म्हणतोय मार्क आत्ता कुठून देऊ आता माझ्याकडे काहीच नाही मी शाळेत गेल्यावर देते ना माझ्याकडे आहे ना काय हे का मी रिझल्ट बॅगेतच घेऊन फिरतोय हा घेऊनच फिरतो प्रत्येक विषयात 5 मिळालेत भिंतीला कुठं लावू पेन दे पेन घ्या हा खोका शाखा थकवलं हे वळ निघड खा हो दादा हे बघा सगळीकडे मी 95 दिले सगळ्यांना बघा हे 90च आहेत
5 कमी आहेत. हे काय? अरे एका विषयात 5 कमी आहेत. ए गौऱ्या, हा मराठी बोलला. नाही नाही मॅडम, काय होतंय यांची भाषा ना कधी कधी आपल्याला मराठी वाटते, असं काही नाहीये, दोन्ही मिक्स वाटतात. नाही, हा स्पष्ट मराठी बोलला. काय बोलला इकडे दे. मला गंडवतोय मॅडम, अरे आज प्रगती मला गंडवतोय. चुकाला डुकाला चुकाला. आता याला दाखव. इकडे. चुकाला, डुकाला, चुकाला. मी जगतो 7वीच्या वर्गातला. त्याने सांगितलं सगळं मॅडम. मी सांगितलं. अरे काय खोटं बोलतो तू, किती खोटं बोलतो तू, मी किती बोलतो. मला सोड, बस पर्यंत सोड. आवडतं क्लास. मराठी बोल ना. चला. वा 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 वा, मस्त झाला परफॉर्मन्स, मजा आली, जोरदार टाळ्या. बघूया दर्दी हास्यरसिक कशी दाद देत आहेत. सई, मी म्हणेन की पैसा वसूल परफॉर्मन्स होता. खूप मजा आली, खूप एंटरटेन केलं तुम्ही आम्हाला. दत्तू, तुझी बॉडी लँग्वेज आउटस्टँडिंग होती. कॉस्ट्युमसाठी विशेष कॉम्प्लिमेंट्स. खूप छान झाला आहे तुझा कॉस्ट्युम. येस येस. आणि आपले कार्यकारी निर्माते त्यांची कॉन्सेप्ट आहे गणेशजींची. त्यामुळे पुन्हा एकदा मी जे म्हणत असते कायम की आय एम वेटिंग की ह्या कागदावर माझं नाव कधी येईल, त्याची आतुरतेने मी वाट बघते. पैसा वसूल परफॉर्मन्स असाच चढता क्रम राहू दे, जेणेकरून कोणाचे ओरडे नाही खायला लागणार. सुपर हिट. प्रसाद दादा, कमाल. जंगली परफॉर्मन्स होता, रानटी. म्हणजे गौऱ्या, इथून पुढे जर तुला कोणी म्हणलं की काय तुझं मराठी भाषेवर थोडंसं प्रभुत्व कमी आहे, तर त्याला म्हणावं की मी मराठीच्या भाषेच्या पुढे जाऊन भाषा बोलू शकतो. मराठी काय घेऊन बसलेत. दत्तू, कमाल. तू खरंच खूप मस्त दिसतोस. ॲक्च्युली तू त्या साईडचा आणि तसा ती माणसं असतात ना तसा दिसतोयस. मेकअप पण फार अप्रतिम आहे, कॉस्ट्युम तर आहेच आहे अप्रतिम. आणि वंडरफुल होतं तुमचं कॉर्डिनेशन जे दोघांचं होतं, ते डान्सचं म्हणा किंवा लँग्वेजचं म्हणा, ते इतकं कॉन्फिडेंटली आणि इतकं खरेपणाने केलं तुम्ही दोघे की क्षणभर आम्हाला विश्वास वाटतं की आईला अशी भाषा आहे की काय खरोखरच, आणि खरोखरच तुम्ही त्या भाषेत बोलताय की काय. इतकं कन्व्हिन्सिंग होतं. अप्रतिम, लाजवाब. तुम्हा दोघांसाठी एक खास शेर. नहीं रह सकते एक जंगल में 2 शेर और एक म्यान में 2 तलवारें. नहीं रह सकते एक जंगल में 2 शेर और एक म्यान में 2 तलवारें, लेकिन रह सकते हैं एक साथ इस मंच पर गौरव मोरे और दत्तू मोरे. क्या बात है. मला ती उडी बघायला आवडेल. सिग्नेचर स्टेप. युनिक होते, युनिक. राजेश दादा, तुम्हाला कसा वाटलाय हा ऍक्ट. गौरू, दत्तू आणि वनित्तू हसून हसून आमचे पोट दुखतो. खूप अगदी त्याच्या तर वर्मावर घाव घालणारी कॉमेडी केलीत तुम्ही. खूप मजा आली. वा दादा वा. आणि विनोदाला भाषेचं बंधन नसतं, सीमा नसतात, हे या स्किट मधनं आम्हाला कळलं. क्या बात. वा 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 वा. मंडळी, आता तुमच्या समोर रंगणार आहे दुष्यंत शकुंतला या नाटकाचा प्रयोग, जो तुमच्या समोर घेऊन येत आहेत. पुण्याकडे निघालेल्या स्क्रिप्टला काय समजली असं म्हणत सरळ मालवणात धाडणारे प्रभाकर मोरे. जोडाक्षर गाळूनही पंच शाबूत ठेवण्याचं कसं बंगी असणारे सचिन गावडे. आणि हास्य जत्रेची विनोदिनी सुहास परांजपे. हॅलो. हां हां हां, नाही नाही नाही, मी निघतेच इकडनं. नाटकाची रिहर्सल आहे, 15 मिनिटात उरकते आणि निघते इथनं. ओके ओके, ठेव ठेव ठेव. करते. ओ येते येते येते, ठेव. हे मोरे का नाही आले अजून. किती वेळ सांगितलं. नमस्कार मॅडम, सॉरी झाला, मला याला उशीर झाला. मोरे नका ना उशीर करू. मी तुम्हाला सांगितले ना, फक्त 2 तास दिलेत मी या नाटकाच्या रिहर्सलला. माझ्या एका डेलीचं शूट आहे मडला, तिथे जायचंय मला. एका डेलीसाठी मडला जात आहे. मग पहिल्या स्किट पासून इथं काय टाकताय.
बरं तुम्ही असं बोलणार असेल तर आपण थांबूया, म्हणजे मला नाही करायचं. सॉरी एकतर मला सॉरी तिथे shoot- चुकला असेल माझा. जरा गडबड करू का? आता निर्माते आहे, असं बोललो तर कसं होईल? मला फक्त लवकर जायचंय लक्ष. हो जाओ तुम्ही, निर्माते येते ना, निर्माता आल्यावर आले आले या 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 गावडे साहेब या. नमस्कार 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 इकडे येस येस. मॅडम हे आपले निर्मात्या आणि साहेब मॅडम शकुंतलेचा रोल करताय. अच्छा हे ओ ताई नमस्कार नमस्कार नमस्कार. पण मोरे खरंच म्हणजे मला ना तुमचं कौतुक वाटतं. तुम्ही कित्येक ऍक्टर लोकांना सेटल केलं खरंच. सॉरी जरा चुकलंच माझं. नाही नाही चूक नाही हो, चांगली गोष्ट आहे. अजून एकाला तुम्हाला आता लॉन्च करायचंय माझ्या मुलाला. एक मिनिट सच्चा, ए सच्चा, आलो आलो. सचिन माझा मुलगा. अच्छा अच्छा आपल्याला याला लॉन्च करायचंय. हा करतो ना. तुमचा मुलगा ना ह्या नाटकात दुष्यंत राजाची भूमिका करतो. काय माहितीये ना, माहितीये, म्हणून याला ते दुःशासनासारखे कपडे घालून आणले. दुःशासन नाही हो, दुष्यंत आहे तो, दुष्यंत. नाही नाही दुःशासन चालेल, मी करते ना ऍडजस्ट. मी सगळं ऍडजस्ट करते. मला लवकर जायचं तेवढं लक्षात. मी ऍडजस्ट करीन सगळं. बसा जरा तुम्ही, निर्माता आल्या त्यांच्या समोर काय करता वाय? अच्छा मस्त करा. बघा मोरे खूप पैसा लावला आपण नाटकाला. नाटक कसं एकदम दणदणीत झालं पाहिजे, एकदम मस्त. अच्छा एकदम हा कडक. चला हा मोरे आहे मी येतो, प्रयोगाला भेटूया. बरं मी काय म्हणतो, करायची सुरुवात. हो हो. हा म्हणजे तुम्हाला पहिला प्रसंग सांगतो नाटकाचा. चला रेडी. सांगितलंय अजून मी? सांगितलंय का अगोदर नीट ऐका आणि मग करा ना. काय तर नाही मला ते जायचं जायचं जरा गडबड कमी करा ना तुम्ही. कसं आहे बघा, म्हणजे शकुंतला तुम्ही करता, शकुंतला तू दुष्यंत आहेस आणि एक भुंगा असेल. ही शकुंतला आहे का नाही, ही अशी केतकी बनात जाते फुलं तोडायला. मग तिथे एक येतो भुंगा, तो तिला लय त्रास देत असतो. आणि हे सगळं दृश्य आहे का नाही, दुष्यंत राजा असा लांबून बघत असतो. लांबून बघत असतो. मग दुष्यंत राजा असा पुढे येतो. हा आणि मग काय करतो, तो एक वाक्य म्हणतो. काय म्हणतो? वयम तत्वान वेशा मधुकर हतास्तवं खलु कृती. हा काय हे वाक्य वसऱ्या तुला मानायचं आहे? मला मी शकुंतलेचा रोल केला तर चालेल? अरे वसाड्या, शकुंतलेच्या रूपात तू स्टेजवर आलास तर प्रेक्षक दंगल नाही का उचलवतील? अरे कसा दिसल ते, कसं दिसल जरा इमॅजिन कर. शकुंतला अरे तो भुंगा आहे ना तुझ्या मागे नाही लागणार, तो तुझ्या केसात अडकून ना गुदमरून मराल वसाड्या. अरे पण मला नाही जमणार ना. अरे कसं नाही जमणार? नाही नाही मला ना नाटक करायचंय. मी माझ्या बापाला सांगून आणि सांगेल की नाटक कॅन्सल करा. काय कॅन्सल कर? काय कॅन्सल कर? कॅन्सल कसं करायचं रे येड्या, कळतंय काय तुला? बापाचा पैसा लागलाय ना. बघ सगळं आता सेटिंगसाठी पैसा लागलेला आहे, लाइटिंग घेतलेला आहे, पैसा फुकट झाला ना सगळं. असं काय करतोस? मला नाही जमत ना. नाही जमत आहे तुला? एक काम करूया, जरा संस्कृत मधलं वाक्य आहे ना, आपण हे वाक्य नाटकातनं काढून टाकूया. कशाला काढताय? मी म्हणते ना वाक्य, मी म्हणते वाक्य. अहो पण हे दुष्यंतचं वाक्य आहे ना. मग ठीक आहे ना, दुष्यंताचा रोल मी करते. मी सगळं ऍडजस्ट करून मला लवकर जायचंय तेवढे बघा ना. पटकन तुम्ही जरा गप्प बसताव काय प्लीज? उगाच ना डोकं फिरवू नका माझा. मेसेज येतात. कसला मेसेज? आग लागली तुमच्या. गप राहा प्लीज. तुम्ही कुठला रोल करता बाय? शकुंतला. अभ्यास केला शकुंतलेचा रोल? मला दाखवा, केतकी वनात जाऊन दाखवा. चला या. अहो कंबर हलवा, गुडघा काय नुसतं हलवतावाय. शकुंतला आहे ना ती, शकुंतला तिची नजाकत कशी पाहिजे? शकुंतला केतकीपणात कशी येईल मला सांगा. अशी परडी घेईल, अशी परडी घेईल आणि मग अशी येईल का नाही ती? येईल का नाही केतकी वनात? अभ्यास करा बघू, करा. परडी घेतली. परडी घे. वा 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 बरोबर. हे बाबा बघ आता एक काम कर, तू दुष्यंत राजा आहेस तर माहिती ना तुला. नशीब माझा. बघ आता एक काम कर, वाक्य आपण नंतर करूया, फक्त तू एंट्री घे राजाची. आता त्या फुलं तोडतील, तू काय करशील? राजासारखी एंट्री घ्यायची. नजाकत. चल चल जा. चला तुम्ही केतकी बनात जा बघू. आता केतकी बनात हाव तुम्ही. फुलं तोडा.
तोडा. ऍक्शन. कुठल्या देशाचा राजा आहेस तू? कुठल्या देशाचा राजा आहेस वसाड्या? अरे दुष्यंत राजा होता, तो गल्लीतला टपोरी नव्हता वसाड्या. अरे राजा आहेस ना, राजा. एवढं पण साधा करत नाही. आग लागली याच्या तोंडाला. ते बघ हे राजा 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 कसा असा असा असतं का नाही, अशी तलवार असा रुबाबदार. आणि चालतो कसा असा रुबाबदार चालतो का नाही, असं चालशील का नाही? हा काय हा परत परत तर बस जागेवर जा. बस बस एवढाच थांब तिकडे. मी केतकी बनत. हा मला माहिती आहे तुम्ही केतकी बनत. हा चला फुलं फुलं तोडा. ऍक्शन. हा शाबास. हा ते तोड, ते घे, येही घे. वर काय आयशीच्या घोवाकडे बघतोय? वर काय हा? ती काठीला आकडा लावून काय शेवग्याच्या शेंगा काढते ती? फुला कुठं आहेत? फुला कुठं आहेत? अरे पण मी राजा आहे ना. पण राजा काय खाली बघित नाही? सुरवारीची नाडी बांधताना जर खाली बघत असेल ना रे वाचाड्या, बघत असेल का नाही मला सांग. राजा म्हटलं की त्याने वरच बघायला पाहिजे. फुलं कुठं तोडते बघ. फुलं डोलं फुटलं तुझं वाचाड्या. हा कुठं तोडते ती? हा ह्या लेवलला तोडते ना. आलं लक्षात तुझ्या? हा नीट करशील ना बाबा. हा हे बघ तुला डायलॉग सांगतो. हा तसं डायलॉग बोलायचं. हा बाकीचं सगळं आपण नंतर करूया. हा हे बघ. या रम्य सकाळी कोण आहे ही मदनिका, ही ललना, ही षोडशा, जी पुष्प संकलनात व्यग्र आहे. वा. हा लक्षात आलं तुझ्या? कसं करशील? मस्त छान पैकी. मस्त. हा चला तुम्ही चला कितकी बनत चला. हा बस 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 तेवढंच बस झालं. फुलं तोडा आता फुलं. ऍक्शन. हा या रम्य सकाळी मदन लाल साधा डोसा पुष्पाबरोबर वगैरे वगैरे खातो. बसाड्या मदनिका आणि ललनाला एकत्र करून त्याचा मदनलाल केला असतो. आणि दुष्यंत त्या मदनिके बरोबर काय साधा डोसा खायत होता? अरे वसाड्यानो, अरे कालिदासाचं नाटक आहे ना आता. अरे कालिदास काय हास्य जत्रेचा स्किट लिहित होता. हा कालिदास कोण? घ्या कुणाला आणलंय तुम्ही? सांगा ना. त्या माणसाला कालिदास पण माहिती नाही? विचार. अरे 2 भाऊ होते, एक नाशिकला आणि एक मुलुंडला असे होते ते माहितीये? अगं ये वसाडे, अगं ती नाटकाची थिएटर आहे. आणि मी जे म्हणतोय तो लेखक आहे. लेखक. वाट लावलं रे. वाट लावलं. कोणी पिढा माझ्या ताब्यात दिली वाय. हा ए बाबा एक काम कर, तू एक काम कर. तर मरू दे सगळा. तू ना तू दुसरा नको, तू भुंग्याचा रोल कर. असं कसं? मी मेन रोल करणार आहे ना. भुंग्या बिंग्याचा नाही करणार. मी तर दुष्यंतच करणार आहे. ऐकून घे. कसं आहे या नाटकात ना भुंग्याचा मेन रोल आहे. भुंग? हा भुंग्याचा मेन रोल आहे. कसा? कसा काय? नाटकाची गोष्ट काय काय आहे? शकुंतला केतकी बनात फुलं तोडीत असते. तिथं भुंगा येतो आणि हे सगळं दृश्य दुष्यंत बघतो आणि त्याला मारतो त्या भुंग्याला. आणि मग ती शकुंतला दुष्यंताच्या प्रेमात पडते. आता मला सांग, जर भुंगा नसल तर नाटक पुढं सरकल नाही. मग मला सांग नाटकाचा नायक कोण, हिरो कोण? भुंगा. हा मला माहिती आहे ना. हा म्हणजे या नाटकाचा मेन रोल भुंगा आहे. भुंगा आहे. मी भुंगा करणार. हा मी भुंगा करणार. शाबास. बघ तू भुंगा बनायचा. हा ही फुलं तोडीत असेल आणि हिची येऊन शेड काढायची. करशील ना? ओके. हा हो चला कितकी बनत चला. बस एवढं. चला फुलं तोडा. चला ऍक्शन. अगं बाई भुंगा, अगं बाई भुंगा. भुंगा ग पोरी, भुंगा ग पोरी, भुंगा ग पोरी, भुंगा. भुंगा ग पोरी, भुंगा ग पोरी, भुंगा ग पोरी. आटीच्या खंडाला मारील नाही तर काय वसाड्या? तुला भुंगा बनून हिला छेडायला सांगितला होता ना. अरे वसाड्या तू सचिन गावडे म्हणून छेडतोय. अरे भुंगा रे असं नाही रे. ए बाबा तू ना मला नाही वाटत धड करशील असा. तू एक काम कर. तसं तू खूप चांगलं करतोस. मस्त म्हणजे बघण्यासारखं काम.
काय पण मला असं वाटतं ना, म्हणजे तुझ्याकडे ते टॅलेंट आहे की नाही, टॅलेंट असणाऱ्या माणसाला एवढा छोटासा रोल देऊन आहे ना वाया घालवणं मला पटत नाही. काय समजलं? आणि मेन रोल ह्या नाटकात ना दुसरा आहे. कोणता? प्रेक्षकाचा. मस्त रोल आहे. प्रेक्षकाचा मेन रोल आहे. तुला माहिती आहे का कसा? जर नाटकाला प्रेक्षक नसतील तर नाटक रंगल. मग काय आहे, दुष्यंत भुंगा आहे ना, एका रोल करण्याचा आहे. पण जो प्रेक्षक आहे ना, प्रेक्षक 400-500 लोकांचं व्हेरिएशन करण्याचं माझं काम केवढं भारी आहे आणि ते तू करू शकतोस. नाही खरं म्हणजे मी हे तुम्हाला इथं सांगणार नव्हतो, सिक्रेट ठेवलं होतं मुद्दाहून. काय समजलं? म्हणजे वास्तविक कसा हा रोल मला करायचा होता ना, म्हणून मी गप होतो मागातपासून. तेव्हा तू मला सांग मेन रोल कोणाचा आहे? मग प्रेक्षकांचा. तू प्रेक्षकाचा मेन रोल करायचा. मी प्रेक्षकाचा मेन रोल करणार आहे. आम्ही काय करू? एक काम कर, त्या सोफ्यावर जाऊन ना नीट चुपचाप बस. मी बसतो तिकडे. प्रेक्षकाचा आलं, हे पण सगळे मेन रोल साठी आले. बरं आहे. ऐका ना मोरे, काय प्रेक्षकाचा मेन रोल आहे ना, मग मी पण तोच करू का? तुमच्या पाय निघा, तुम्ही पण जा प्रेक्षकांच्या जाऊन बसा. मी आणि ही न्याय आहे ना, तुम्ही शकुंतला करा, मी दुष्यंत करतो. तू अंडाकडे बाबा वाजव, वासाडे संपली लायता लवकर. वा 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 वा, मस्त रंगला हा प्रसंग. जोरदार टाळ्या तिघांसाठी. हास्य रसिक, तुम्हाला कसा वाटलाय हा ऍक्ट? मजा आली. ओव्हरऑल गोड होता परफॉर्मन्स. हास्य जत्रेच्या मंचावरून अनेक कलाकार पॉप्युलर होत आहेत, त्यांची पॉप्युलरिटी वाढत चालली आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक आपल्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. प्रत्येकाला मेसेजेस येत असतात, फोन कॉल्स येत असतात. पण आजचा हा शेर एका पर्टिक्युलर खास माणसासाठी आहे. तो शेर संपताना तो कळेलच कोणाबद्दल आहे. पण तुम्ही सगळे त्यात इन्व्हॉल्व आहात या शेरमध्ये, मला असं वाटतं. त्यामुळे आपण सगळ्यांनी तो कान देऊन ऐकावा अशी माझी नम्र विनंती आहे. इरशाद तो अर्ज किया है. राजेश ऐक. फनकार तो यहाँ है कॉमेडी के बड़े बड़े, सेलिब्रिटी स्टेटस पे सब रहते हैं अड़े. फनकार तो यहाँ है कॉमेडी के बड़े बड़े, सेलिब्रिटी स्टेटस पे सब रहते हैं अड़े. त्योहार के दिन पाए जाते घर पर पड़े, और सुपारी लेके घूमता है अकेला सचिन गावड़े. लय भारी. काय झालं सचिन, खूप दही अंडीच्या सुपाऱ्या वगैरे मारल्यास म्हणे, असं आम्ही ऐकलं. सुपाऱ्या म्हणजे बोलवलं होतं. पण कसं वाटतं असं तुला जेव्हा मान मिळतो, कसं वाटतं, काय फील करतोस? खूप बरं वाटतं. या स्टेजनी मला असं नाव दिलं की हां सचिन गावडे आहे हा, अशी माझ्या आईवडिलांच्यानी माझी ओळख करून दिली. वा 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 वा, क्या बात. अभिनंदन. मंडळी, काय सुरेख योग आहे नाही? ह्यांचं करायचं काय, ह्या नाटकाचे लेखक दिग्दर्शक आज या हास्य जत्रेत आलेले आहेत. ह्यांचं करायचं काय, ह्या नाटकाचं नेमकं सूत्र काय, आणि तुम्हाला यात नेमकं कोणाचं काय करायचंय? 3 अतिशय इरसाल अतरंगी माणसांची ही गोष्ट आहे. म्हणजे तुम्हाला कास्टिंगवरून जाणवत असेलच ते. समीरदा, विशाखाताई, पॅडीदा, म्हणजे ते धमालच करतात. नाटकाची गोष्ट ही आहे की आपली मुळं जी आहेत ती जपून ठेवायची, की आता जी परिस्थिती आली आहे त्याला सामोरं जायचं, याच्या पेचात अडकलेली दोघं नवरा बायको आहेत. आणि मी म्हणेन ही आत्ता बऱ्याच घरांमध्ये घडत असलेला असा हा विषय आहे. फक्त त्याला मॅडच्या विनोदाची फोडणी आहे. म्हणजे प्रेक्षक जेव्हा बघायला येतील त्यांना एकतर हसता हसता आणि हसून हसून त्यांच्या डोळ्यातून पाणी नक्की येईल शेवटी, एवढंच मी सांगेन. नाटकाला राजेश सरांनी म्हणजे प्रचंड मॅडचॅप करून ठेवलं आहे. आणि मी इथे आभार मानेन आमच्या AVK प्रोडक्शन, अमय विनोद खोपकर प्रोडक्शनचे, की त्यांनी पहिल्याच वाचनात या नाटकाला होकार कळवला. लोक आता येत आहेत, पाहत आहेत, त्यांना आवडतं आहे, हे बघून छान वाटतं आहे. वा 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 वा, अतिशय ॲप्ट नाव पण तुम्ही दिलेलं आहे या नाटकाला, ह्यांचं करायचं काय, कारण ही सगळ्यांच्याच मनातली भावना आहे. तुमच्या या नाटकासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा.